अनुसूचित बँक. इट मीन्स शेड्युल्ड बँक. अनुसूचित बँक हा खूप महत्त्वाचा घटक आहे. जर तुम्ही MPSC कंबाईनची तयारी करत असाल तर हे तुम्हाला MPSC UPSC सगळ्यांसाठीच महत्त्वाचे आहे. व्हिडिओ बघायच्या आधी तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केल्याच्यानंतर मी अजून असे व्हिडिओ बनवत राहीन. आपण बघणार आहोत अनुसूचित बँक. भारतातील बँकिंग व्यवस्थेमध्ये अनुसूचित बँक हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ज्या भारताच्या बँक आहेत, बँकेची जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये अनुसूचित बँक हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या बँका भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असतात. यालाच अनुसूचित बँक उभीकरण असे म्हणतात. कोणता कायदा? भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934. अनुसूचित बँक म्हणजे काय? ज्या बँका RBI ॲक्ट 1934च्या सेकंड शेड्यूल म्हणजे दुसऱ्या अनुसूचीमध्ये नोंदवल्या जातात त्या बँकांना अनुसूचित बँका म्हणतात. या बँकांना विशेष हक्क, सुविधा आणि नियामक बंधने लागू असतात. अनुसूचित बँक उभीकरण म्हणजे काय? एखाद्या बँकेला अनुसूचित बँक म्हणून मान्यता मिळवण्याची प्रक्रिया अनुसूचित बँक उभीकरण म्हणून ओळखली जाते. याचा अर्थ बँकेची पात्रता तपासणे, RBIकडे अर्ज सादर करणे, आर्थिक स्थिती, भांडवल, नियम पालन यांचे परीक्षण, पात्र ठरल्यास बँकेचे नाव RBIच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये नोंदवले जाते. म्हणजे एक प्रकारचा ग्रुप तयार करणे असं समजा तुम्ही सोप्या भाषेमध्ये. अनुसूचित बँक होण्यासाठी आवश्यक अटी. आता तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जर ॲड व्हायचं आहे तर काहीतरी अटी असणार त्याच्यामध्ये. तर पहिली अट आहे किमान भांडवलीची अट. RBIच्या नियमानुसार बँकेकडे किमान 5 लाखांचे पेड अप कॅपिटल व रिझर्व्स असणे आवश्यक आहे. मूळ कायद्यातील तरतुदी. प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये RBIमध्ये वित्तीय क्षमता, नेट वर्थ, गुंतवणूक इत्यादी क्षमता तपासते. दुसरी अट बँकेची वित्तीय स्थिती मजबूत असणे. कर्ज वसुली क्षमता, तरलता, नॉन परफॉर्मिंग असेट्स NPA पातळी. तिसरी व्यवस्थापन सक्षम व विश्वसनीय असणे. आणि चौथी RBIच्या सर्व निर्देशाचे पालन करण्याची क्षमता पाहिजे. अनुसूचित बँकेला मिळणारे फायदे. आता ह्या ज्या बँका आहेत ज्या RBIच्या ग्रुपमध्ये ॲड झालेल्या आहेत तर त्या बँकांना एवढे नियम बंधनं पाळावे लागतात, तर त्यांच्यासाठी काही फायदे पण असणार. नंबर 1, RBIकडून कर्ज मिळवण्याची सुविधा. ही बँका RBIकडून बँक दराने कर्ज घेऊ शकतात. आता तुम्ही त्या ग्रुपमध्ये आहात तर तुम्हाला त्या बँकेकडनं म्हणजे RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे ही मध्यवर्ती बँक आहे, त्याच्याकडून तुम्हाला कर्जसुद्धा मिळू शकते. 2, चलन व्यवस्थेत सहभाग. कॅश रिझर्व्ह रेशिओ CRRच्या माध्यमातून RBIकडे राखीव ठेवतात. व्यवस्थितता व विश्वासार्हता वाढते. अनुसूचित बँका असणे म्हणजे सुरक्षित संस्था, ग्राहकांचा विश्वास वाढतो, ठेवी आकर्षित करणे सोपे जाते. आता तुम्ही जर अनुसूचित बँकाच्या ग्रुपमध्ये असाल तर आता जे आपल्यासारखे सामान्य लोक आहेत, आपल्यासारखे ग्राहक आहेत, त्यांच्या काही ठेवी आहेत ज्या बँकेमध्ये ठेवायच्या आहेत, काही लोन वगैरे घ्यायचं आहे, तर तुम्ही जर अनुसूचित बँकामध्ये असाल तर तुमचा ट्रस्ट वाढतो आणि ज्या साधारण बँक असतात त्याच्याकडे जास्ती ठेवी नसतात. सहकारी व्यवहार हाताळण्याची परवानगी. सरकारी संस्थांचे खाते उघडणे, पेमेंट रिसिप्ट हाताळणे सुलभ होते. क्लिअरिंग हाऊसचे सदस्यत्व. RBIच्या क्लिअरिंग व्यवस्थेत सहभागी होण्याचा हक्क मिळतो. अनुसूचित बँकांचे प्रकार. आता ह्या ज्या अनुसूचित बँका आहेत त्यांचे काहीतरी प्रकार असणार. अनुसूचित व्यापारी बँका, शेड्युल्ड कमर्शियल बँक. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, परकीय बँका व प्रादेशिक ग्रामीण बँका RRB. अनुसूचित सहकारी बँका, शेड्युल्ड कोऑपरेटिव्ह बँक्स. राज्य सरकारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका. अनुसूचित व अनुसूचित बँकांतील फरक. आता ज्या अनुसूचित आहेत म्हणजे ज्या RBIच्या ग्रुपमध्ये आहेत आणि ज्या नाहीत यांच्यामधील फरक. निकष. RBIच्या दुसऱ्या अनुसूचित समावेश अनुसूचित बँकांचा आहे, अनुसूचित बँकांचा नाही. RBIकडून कर्ज सुविधा. RBIकडून कर्ज अनुसूचित बँकांना मिळते आणि अनुसूचित बँकांना नाही मिळत. CRR पालन अनुसूचित बँकांना करावेच लागते आणि अनुसूचित बँकांना नाही. विश्वासार्हता अत्यंत जास्त असते ज्या अनुसूचित बँका आहेत आणि ज्या अनुसूचित बँका आहेत
त्यामध्ये तुलनेने कमी असते. सरकारी व्यवहार करू शकतात आणि अनुसूचित आहेत त्या करू शकत नाहीत. नियमन कठोर व पूर्ण. आता ज्या बँका RBIच्या अनुसूचित आहेत त्यांना नियम कठोरपणे व पूर्णपणे पाळावे लागतात, परंतु ज्या नाहीत त्या त्यांच्या फ्री आहेत, म्हणजे त्यांना मर्यादित. अनुसूचित बँक उभीकरण का महत्त्वाचे आहे? बँकेची स्थिरता व विश्वास वाढतो. देशाच्या आर्थिक प्रणालीमध्ये बँकेचा थेट सहभाग वाढतो आणि ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार बँकिंग सेवा मिळतात. 8. निष्कर्ष. अनुसूचित बँक उभीकरण ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ती बँकिंग व्यवस्थेची विश्वासार्हता आणि स्थिरता राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. अनुसूचित बँक बनल्यास बँकेला अधिक अधिकार, सुविधा व नियामक मान्यता प्राप्त होते. तर आपण आज इथेच थांबणार आहोत. मला गॅरंटी आहे की तुम्हाला सगळं समजले आहे. तर आज आपण बघितलेलं आहे अनुसूचित बँक, शेड्यूल्ड बँक. उद्या आपण बघतील भारतीय रिझर्व्ह बँक.